न जुळलेले गुण. मेड फॉर इच अदर ही एखाद्या प्रणयपटाची काहीची कॅप्शन म्हणून ठीक आहे. बेतलेल्या कथानकात बेतलेले तो आणि ती फुलांच्या बागेत तान्यांच्या पंखांनी अलगद एकत्र येतात, पण प्रत्यक्ष आयुष्य असं बेतता येत नाही. म्हणून जर कागदावर जुळलेली पत्रिका आणि काळजावर जुळलेली पत्रिका यात अंतर राहतं. हे जर आधी कळलं असतं ना तर तेव्हाच नकार दिला असता, असं मनातल्या मनात प्रत्येक नवरा बायकोनं अनेकदा म्हटलेलं असतं. आणि असं म्हणत म्हणत तिने त्याला गरम चहा आणलेला असतो आणि त्यानं तिला मोगऱ्याचा गजरा. रेडीमेड कपड्यांच्या दुकानासारखी नात्यांची दुकानं नाहीत, म्हणून तर जोडविजोड तुकड्यांनी आयुष्य रंगतदार होतं. लग्न, मग ते प्रेम लग्न असो की लग्नानंतरचा प्रेम प्रयत्न असो, 100% मनाला मन जुळलेलं जोडपं फक्त टीव्हीवरच्या एखाद्या कुटुंब स्पर्धेतच सापडेल. ही जोडपी कार्यक्रमानंतर रिक्षात घुसत असणार. लाखो मनांच्या समुद्रातून योगायोगाने 2 मनं अगदी एकमेकांसारखे समोर ठाकणं जवळजवळ अशक्य आहे. हे मानूनच हा डाव मांडायचा असतो. स्वप्न पाहणं ठीक आहे, पण स्वप्नावर असण्यात तोटे आहेत. भरलेल्या लोकांमध्ये खिडकीशी जागा मिळावी असं प्रत्येकाला वाटत असतं, पण नाही मिळाली तर सरळ उभं राहून प्रवास ज्याला करता येतो त्यानं स्टेशन गाठावं. लग्नानंतर उगीच नुसत्या चक्रात अडकलो असं बुणबुणण्यात काहीच अर्थ नाही. वेगळ्या वातावरणात संपूर्ण निराळे संस्कार लावलेले 2 जीव एकमेकांसारखे असतीलच कसे? सुख दुःख प्रेम भांडणाचे काळे पांढरे चौकोन ओलांडण्याचा खेळ खेळवणं हीच तर नीतीची जुनी हौस आहे. सरळ सोपं आयुष्य नीतीनं देवालाही दिलेलं नाही. या न देण्याचंच देणं स्वीकारून संसारात पाऊल टाकायचं. कुठल्या तरी समारंभात प्रसन्न दिलखुलासपणे साहित्यापासून राजकारणापर्यंत गप्पांची सहजतान घेणाऱ्या स्त्रीचं आपल्या बायकोजवळ कौतुक केलं की ती म्हणते, ती तुम्हाला रसिक संवेदनाक्षम वाटणं स्वाभाविक आहे, कारण भेट तासाभराची होते. तिला तुमच्याबरोबर संसार करायचा नाहीये. लोकप्रिय व्यक्तिमत्वांच्या बायकाने लिहिलेली आत्मचरित्र वाचताना वाचक हबकले, पण तसं झटकण्याचं कारण नाही. कारण लेखन टेबलाजवळील वा व्यासपीठावरील कलावंत आणि हर्षणीच्या दिनक्रमातील पुरुष यांच्यातील अंतर फक्त पत्नीलाच कळत असतं. रसिक फक्त कलावंताला झेलतात, तर पत्नी अशा पतीला सोसत असते. थोड्या क्षणाच्या सहवासाचं वलय स्पॉट लाईटच्या आकार एवढं असतं, पण व्यक्तीचं प्रत्यक्ष आयुष्य त्या पलीकडे सुरू होतं. पूर्वी कथा कादंबऱ्यांमधून एकत्र कुटुंबातील अनेकांचे संसार पाहूनच लग्नानंतरच्या आयुष्याची स्पष्ट कल्पना अविवाहित तरुण तरुणीला येत होती. आता संगणक केंद्रीय मुलं मुली वाडमयातूनही जीवन जगत नाही आणि एकुलते एक ओव्हर प्रोटेक्टेड विजेच्या उभे वाढवलेल्या इंग्लिश कोंबडीच्या अंड्याप्रमाणे जोमाळलेल्या मुला मुलींना इतरांचे संसारही बघायला मिळत नाही. खरं तर लग्नातील विलक्षण धगधगत्या वास्तवाचं भान विवाहस्तुकांना द्यायला हवं. निसर्गात एक पान दुसऱ्या पानासारखं नाही, तर तुला मिळणारा जीवनसाथीदार अगदी तुला हवा तसा असणार कसा? त्याचे आपले काही गुण जुळणारे नसणारच, ते तू स्वीकारणार असशील. त्या वेगळ्या तुला न पटणाऱ्या गुणातच त्याचा माणूस म्हणून वेगळे पण आहे हे मान्य करणार असशील तरच संसारात पाऊल टाक. अशा आशयाचं समुपदेशन ही काळाची गरज आहे. नव्या तरुण तरुणींना वाटतं लग्न म्हणजे नाच गाणं मेहंदी लाजणं अंताक्षरी शालूची सळसळ सुटांचा डोल कुलू मनारी नैनिताल भरपाचा पाऊस गुलाबांचा वर्षा. निसर्ग आवेगाचं दुःख वितळल्यावर एकमेकांचे खरे चेहरे दिसू लागतात. आलेले पाहुणे निघून गेलेले असतात. आहेराची रंगीत खोक्यातील वस्तू काढून कचऱ्यात पडलेल्या असतात. आता बंद फ्लॅटमध्ये उरलेले असतात फक्त दोघे. त्या दोघांवर एकमेकावर निरतिशय प्रेम करताना एकमेकांच्या अस्तित्वाची जाणीव हवी. माझ्यासारखं त्यानं किंवा तिनं वागलं पाहिजे म्हणजेच प्रेम हे डोक्यातून काढायला हवं. कागदावरच्या कितीही कुंडल्या बघा, बघण्याच्या समारंभात गच्चीवर गप्पा मारताना छंद महत्वाकांक्षा श्रद्धा अंधश्रद्धा असे तेलकट प्रश्न विचारा. या प्रश्नांची उत्तर ही सौंदर्य स्पर्धेतील तात्पुरत्या सुंदर मुलींच्या भंपक उत्तरासारखीच. लग्नानंतर एकमेकांना कळतं तेव्हा म्हणाली होती वाचनाचा छंद आहे, पण नंतर साधं वर्तमानपत्र एकदाही उघडलं नाही बहिणी. जाब विचारू शकतो का आपण? किंवा तो म्हणाला होता प्रवासाची आवड आहे, जग प्रवास करावा, हिमालयात ट्रेकिंग करावं असं स्वप्न आहे, पण प्रत्यक्षात कळतं कामावरनं आला की जो स्वप्न ओळखतो गव्हाचं पोतं जसं. पानं घेतलेत हेही 4दा सांगावं लागतं. प्रवासाची आवड कसली?
कामावर दादरला जाऊन घरी परत येतो नशीब. वर्षभर सांगतोय माथेरानला जाऊ, तर उत्तर म्हणून फक्त जांभया देतोय. कसले 32 गुण जुळले देवदाने. उरलेले न जुळलेले चार कुठले ते कळले असते तर. न जुळलेल्या गुणांशीच खरं तर लग्न असतं. तिथं जमवून घेणं, ज्या व्यक्तीला जमलं तीच व्यक्ती टिकली, नाही जमलं की विस्कटली. नसेल पटत नसेल जमत तर कशाला पत्करा. आयुष्यभराचा काच सहन करण्यापेक्षा टाका संसार मोडून. नावा उभारा. अशा करंड्यात आवाजात परिसंवादात बोलणारा स्त्री पुरुषांचा एक बळकट जीन समाज अवतीभोवती काँग्रेस गवतासारखा फोफावला. पण असं समजू नका ही मोडतोड हेच या प्रश्नाचं उत्तर आहे. कदाचित घाईघाईने शोधलेल्या चुकीच्या उत्तरातच हजारो प्रश्नांचं गाठोडं असेल. असे एकाएकी बुद्धिमान घटस्फोटी परिसंवाद संपल्यानंतर वेगळ्या मानसिकतेत असतात. अन्याय शोषण सहन न करणं हा पहिला भाग झाला. पण न जुळलेल्या गुणांमध्ये एकमेकांच्या वेगळ्या क्षमतांचा शोध घेऊन नातं जुळतंय का हे पाहण्याची सहनशीलता दोघांमध्ये हवी. आज हे स्त्री पुरुषांना प्राणपणाने सांगितलंच जात नाही. नाही जुळलं मोडा, वा विभक्त, आणि मग करा काय? पुन्हा विवाह, पुन्हा तोच खेळ. केसातल्या बटांना किती तपकिरी कलप लावला तरी त्या पांढऱ्या होत आहेत हे विसरू नका. नवरा लेखक म्हणजे बायको लेखिकाच असेल. नवरा चित्रकार म्हणजे बायको निदान फ्लावर डिझायनर तरी असेल. बायको करते मग नवरा निदान तबलजी तरी असेल. अशी माफक अपेक्षा समाज बाळगून असतो. प्रत्यक्षात एकमेकांच्या भिन्न गुणांचा एकमेकांना आदर असणं महत्वाचं. तेच कौशल्य एकमेकांमध्ये असेलच असं कसं शक्य आहे? अशी किती जोडवी पाहिलेत. नवरा बिल्डर न बायको कवयित्री. कसला आला क्षेत्राशी संबंध? नवरा दगडविटांमध्ये, बायको काळ्या फुलांमध्ये. पण आनंदानं राहतात. तो तिला बिल्डर हो सांगत नाही, ती त्याला कवितेचा आग्रह धरीत नाही, पण ती कल्पनेतून साकारलेला त्याच्या इमारतीकडे अभिमानाने बघते. तो तिच्या कविता संग्रहाकडे. एकमेकांचे क्षेत्र अनभिन्न असतील पण जीवनात दोन्ही महत्वाचे हे तर दोघांनी जाणायलाच हवं. प्रतिभा वेगवेगळ्या रूपरंगातून व्यक्त होते. तो हॉटेल मॅनेजमेंटमध्ये एक्सपर्ट असेल, ती इतिहासातील प्राचीन कालांमध्ये संशोधन करेल. क्षेत्र भिन्न पण दोन्ही महत्वाची. आपल्याला हवी तशी व्यक्ती मिळणे हे एक परिकथेतील स्वप्न असेल, पण वेगळ्या रंगाच्या धाग्याने टाके घालीत आयुष्य जोडत ठेवावं लागतं. हेच एक सत्य आहे. लग्नानंतर फार नाही 15-20 दिवसातच दोघांनाही मनोमन कळलेलं असतं आपल्याला कुठल्या बाबतीमध्ये तडजोड करावी लागणार आहे ते. अशा वेळी एकमेकांच्या क्षेत्राबद्दल कुतूहल दाखवायला हवं. ज्ञान नको, पण अनभिन्नता संपायला हवी. एकमेकांच्या वेगळ्या क्षेत्रात कुठपर्यंत सहकार्य करू शकतो याचाही शोध घ्यायला हवा. माझं क्षेत्र, माझी प्रतिभा, माझी बुद्धिमत्ता, माझं करेल, फक्त माझं तेवढं श्रेष्ठ न समोरचं अगदीच फालतू असा अनादरच ठिणगी टाकतो. दुमसट राहणाऱ्या राखेत कसली फुलं फुलणार? एकमेकांचे काही गुण जुळणारच नाहीत ते मी स्वीकारणार आहे का या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर स्वतःशी देऊनच संसार मांडायला हवा. खरं तर प्रेमात काय, नियोजित लग्नात काय हे न जुळणारे गुण शोधता यायला हवे. गाण्याची आवड नाही हिला, पण वाचनाची दिसते. त्याला शेअर मार्केटची गोडी दिसते. आपल्याला हो की ठ कळत नाही, पण स्वभाव विनोदी आहे. चेहरा हसरा आहे. आपलं पेंटिंग तो नक्कीच प्रेमाने पाहिल असे होऊ शकतं. लग्न म्हणजे जुगार की स्त्री पुरुषांची जुनी मानसिकताच बदलायला हवी. मुळात जुगार खेळणंच गुन्हा आहे, आणि त्यात हरलात तर पश्चातापाची गरज नाही, कारण पश्चातापाचंच दुसरं नाव जुगार आहे. जुगारात दुसरा पहिल्याला जिंकू देत नसतो. लग्नानंतर मात्र एकमेकाला प्रेमानं जिंकणार प्रसंगी हा त्यासाठी हंड्यातही जिंकणं असतं. स्वभावाचे कंगोरे आवडतीलही. नावड कळायला 7 पावलं घुमायलाच लागतं. आपल्यापेक्षा कोणत्याही वेगळ्या व्यक्तीचं वेगळेपण सहज स्वीकारणं हे या वाटेवरचं पहिलं पाऊल. ते पाऊल योग्य विश्वासाने पडलं की इतर 6 पावलं सहज पडत जातात.